आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चांगला प्लॅन आहे. आपण हे स्वप्न नक्की पूर्ण करू. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोट भरलेलं असावं लागतं. चला जेवून घेऊया. अरे तू का डबा आणलायस? मी पण आणलाय डबा. काही हरकत नाही, आपण तिघे मिळून 2 डबे संपवूया. हा बेस्ट. तुम्ही दोघं जेवा, मी निघते आता. थांब ना गिरिजा. थांबले असते पण खूप काम आहे, निघावं लागेल. दे. येते. चल जेव. काय आणलंय? काय माहिती, आता डबा तरी उघडू दे. काय आणलंय रे? वाह. बरं आज कोणी कस्टमर? नाही, येतील येतील. आधी कस्टमर येत नव्हते, त्यात हे नुकसान. हे बघ, फार काही नुकसान झालेलं नाहीये. ते कस्टमर काय आज न उद्या येतील. तू म्हणतोस ना, मग होईल तसंच. खा. वा. विक्रांत ठीक असेल ना? त्याला किती लागलंय, किती नुकसान झालंय हे विचारताच आलं नाही मला. नाही नाही, असं विक्रांतला एकटं सोडून जमणार नाही. मी त्याच्या सोबत आहे हे त्याला सतत कळत राहायला हवं, म्हणजे तो खचणार नाही. पण विक्रांत स्वाभिमानी आहे, तो मला कळू देणार नाही. राजाला फोन करून बघतो, त्याच्याकडून बातमी काढायला हवी. महेश काका? हा काका बोला. राजा, तू विक्रांतला भेटून आलास का रे? हो. हा काय आता त्याच्यासोबतच होतो मी. तुझ्या समोर आहे तो? नाही, निघालोय मी. ठीक आहे. विक्रांत बरा आहे ना रे? हा, किती नुकसान झालंय त्याचं? जास्त नाही, पण आर्थिक फटका बसेल एवढं नुकसान झालंय काका. आणि त्याची तब्येत कशी आहे? तब्येत बरी आहे, खचलाय बिचारा. आधीच कस्टमर नाही, त्यात हे नुकसान. बरं, विक्रांतचं काय म्हणणं आहे यावर? अजून तरी पेशन्स ठेवून वाट बघतोय तो. ठीक आहे. बरं राजा, जे काही होईल ना ते मला कळवत राहा. हा ठीक आहे काका. चल ठेवतो फोन. हो चला बाय. विक्रांतला असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही, काहीतरी छुपी मदत करावीच लागणार. हॅलो, मी सांगितलंय तसं करा. मी सांगतोय त्या पत्त्यावर सगळ्यांना घेऊन जा. हेडनर्स मिस गिरिजा मयेकर आल्यात का? नाही नाही पाठवू नका, आल्यात का फक्त विचारलं. हां
डॉक्टर मे आय कम इन? अरे हेड नर्स मिस गिरिजा मयेकर, या 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 या. माझ्या केबिन मध्ये यायला तुम्हाला कधीपासून परमिशनची गरज लागायला लागली? डॉक्टर मॅनर्स नुसार मी परमिशन घ्यायला हवी. तुम्ही मॅनर्स पाळता? नाही, मॅनर्स पाळत असता तर एका सिनियर डॉक्टरशी तुम्ही अशा बोलला नसता. त्यासाठीच त्यासाठी काय? मी तुमची माफी मागायला आले. तेव्हा काय ऐकतोय मी हे? माफी म्हणाला? नाही मिस गिरिजा मयेकर, कसं आहे ना, एखादं विषारी श्वापद चावलं ना तर त्याचा अँटीडोट असू शकतो, पण तुम्ही माझी माफी मागताय? कसं शक्य आहे? डॉक्टर माझं चुकलंय तर माफी मागायला हवी ना. कुठून आला हो एवढा समंजसपणा तुमच्यात? कुठून? डॉक्टर आय एम सॉरी. त्या दिवशी मी सुचित्राला तुमच्या बरोबर बघितलं आणि जरा ओव्हर रिॲक्ट झाले. अच्छा अच्छा अच्छा, हे तुमच्या लहान बहिणीने तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्हाला कळलं. खरंच ती समंजस आहे तुमच्यापेक्षा. हो, मला माहित नव्हतं डॉक्टर की कॉलेजने तुम्हाला तिचा मेंटॉर बनवलंय. आता कळलं, मी मेंटॉर आहे. गुड. मी त्या दिवशी जरा जास्तच बोलले. आय एम रिअली सॉरी. अरे ओव्हरडोस होतोय हो सॉरीचा. जा, केलं तुम्हाला माफ. जा. डॉक्टर एक रिक्वेस्ट होती. माझ्याकडे? बसा बसा. अहो तुम्ही रिक्वेस्ट वगैरे नका हो करू. तुम्ही धडाधड आदेश सोडा आणि मी त्याचं पालन करेन. हीच सवय आहे मला. बोला. डॉक्टर, मला असं वाटतं की आपल्यात जे मतभेद आहेत त्यांचा परिणाम सुचित्राच्या अभ्यासावर होऊ नये. अगदी माझ्या मनातलं बोललात मिस गिरिजा मयेकर. मी पण ना तसाच आहे. म्हणजे माझं प्रोफेशनल लाईफ आणि माझं पर्सनल लाईफ हे मी असं वेगवेगळं ठेवतो.